नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले मॅथ्स गुरु या समोर चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण NMMS पेपरमधील हा सॅट पेपर आहे. या सॅट पेपरमधील आपण संभावित आन्सर्स इथं पाहूया. हा पेपर 22 डिसेंबर 2024 रोजी झाला होता, दुपारी 1:30 ते 3च्या दरम्यान. प्रश्न पहिला असा आहे, संभावित उत्तरे आहेत. यामध्ये परीक्षेचे आन्सर की आले ना कमी काही प्रश्नामध्ये ऑप्शन चेंज होऊ शकतात, पण हे संभावित आपल्याला स्कोर किती काढूया. 3 अंश तापमानाचा सेल्सिअस श्रेणीतील फरक हा फॅरेनहाइट श्रेणी इतका असेल तर उत्तर आहे 5.4. 2 नंबर, ढग व जमीन यांच्या दरम्यान वीज चमकणे ही घटना सिद्ध करते की. ऑप्शन नंबर 3 उत्तर आहे विद्युत वहन वायुरूप माध्यमातून होऊ शकते. प्रश्न तिसरा, सूर्याच्या वस्तुमानाचा 72% भाग डॅश आहे तर डॅश भाग हेलियम आहे. हायड्रोजन 72% भाग हायड्रोजनचा आहे आणि 26% भाग हा हेलियमचा आहे. ऑप्शन क्रमांक 4. आलेखाचे निरीक्षण करा आणि चूक विधान दिलेल्या पर्यायातून निवडा. चुकीचं विधान निवडायचं आहे आणि ते ऑप्शन नंबर 1 आहे. प्रश्न 5वा, बरोबर विधान ओळखा. ऑप्शन नंबर 4, कॅलिडोस्कोपमधील आरशामध्ये 60 अंशाचा कोन असतो तर परिदेशीतील आरशामध्ये 45 अंशाचा कोन असतो. प्रश्न 6वा, सुरुवातीला टेबलच्या सपाट पृष्ठभागावर आरशाला 30 अंशातून आपाती किरण निश्चित केला जातो. नंतर आरशाची डावी बाजू 15 अंशातून वळवली जाते. आपाती किरण स्थिर ठेवून तेव्हा आपाती किरण व परावर्तित किरणातील कोनाचे माप काढा. तर ते आहे 60 अंश असते. प्रश्न 7वा, समुद्रात 352 मीटर खोलीत बॉम्बचा स्फोट होतो जर पाण्याचा पृष्ठभागापर्यंत पोहोचण्यासाठी ध्वनी 110 आवर्तने पूर्ण करीत असेल तर संपीडन किती लांबीचे असेल तर 1.6 मीटर. प्रश्न 8वा, कोरड्या विद्युत घटातील ओल्या स्वरूपातील लगदात विद्युत अपघटनी डॅश असतात तर झिंक क्लोराईड प्लस NH4Cl. ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. प्रश्न 9वा, आकृती धोरितरंगाच्या हवेतील प्रसारण दर्शते. आकृतीच्या निरीक्षणावर आधारित स्तंभ 1 मधील बाबींचा स्तंभ 2 मधील अंकांशी जोड्या जुळवा. योग्य पर्याय निवडा. ऑप्शन क्रमांक 2 येथे करेक्ट आहे. जास्त घनतेच्या हवेची क्षेत्रसंख्या. ऑप्शन नंबर 4 D4. हवेचा दाब कमी झालेल्या क्षेत्रांची संख्या 3.5. त्यानंतर आकृती दर्शवलेल्या आवर्तनाची संख्या, तर ह्याचं उत्तर ऑप्शन नंबर A पाहिजे. इथं E होणार आहे. ठीक आहे. प्रश्न 10वा, प्लावक बलाशी निगडीत सत्य विधान निवडा. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. बुडणाऱ्या पदार्थाचे आकारमान वाढविल्यास आणि द्रव्याची घनता वाढविल्याने ते वाढते. 11वा, राहुल आकृतीप्रमाणे A ते D पर्यंत जातो. A ते D पर्यंतचे विस्थापन काढा. म्हणजे आपल्याला स्ट्रेट काढायचं आहे. ठीक आहे. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 30 मीटर. प्रश्न 12वा, बोरच्या अणुप्रारूपासंबंधी पुढीलपैकी असत्य आधार तत्व कोणते. तर ऑप्शन नंबर 2. प्रश्न 13वा, पाणी संयुगात हायड्रोजन व ऑक्सिजन या घटकांचे वजनी प्रमाण अनुक्रमे डॅश असते तर 1:60. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न 14वा, संयुग व रेणुसूत्र दिले त्यापैकी चुकीचे रेणुसूत्र असण्यास जोडी. तर ऑप्शन 2. त्यानंतर प्रश्न 15वा, हवा प्रदूषक व त्यांचे स्रोत दिलेले आहे त्यापैकी चुकीची जोडी कोणती. तर सल्फर डायऑक्साईड आम्लवर्षा. प्रश्न 16वा, पुढीलपैकी असत्य विधान कोणते. तर ऑप्शन 4. प्रश्न 17वा, ताज्या चुन्याच्या निवडीत कार्बन डायऑक्साईड वायू
CO2 वायू थोडा वेळ जाऊ दिल्यास कोणता पदार्थ तयार झाल्यामुळे चुन्याची निवडी जळ होते? तर कॅल्शियम कार्बोनेट. प्रश्न 18वा. काच निर्मितीमध्ये इंधनाच्या ज्वलनातून कोणकोणते वायू बाहेर पडतात? ऑप्शन 2 कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड. पुढीलपैकी विसंगत घटक ओळखा. तर ऑप्शन 1 हायड्रोजन क्लोराईड. संयुग व घटक मूलद्रव्ये दिलेले आहेत, त्यापैकी चुकीची जोडी कोणती? तर ऑप्शन 3. पुढीलपैकी अधातू खनिजांचा गट कोणता? तर ऑप्शन फर्स्ट अर्भक, जिप्सम, हिरा, फेल्ड्स्पार. प्रश्न 22वा. कॅमेऱ्याच्या फ्लॅश बल्बमध्ये खालीलपैकी कोणता घटक वापरतात? तर मॅग्नेशियम. कीटकांना आकर्षित करण्यासाठी व ते पकडून ठेवण्याचे पाणी आणि फुलामध्ये अनुकूलन झालेले असते, यामुळे वनस्पती स्वतःची कोणती गरज भागवतात? तर नायट्रोजनची. गाय या प्राण्याचे वैज्ञानिक नाव काय आहे? बोस टॉयरस. 25वा प्रश्न. पेशीतील हरित लवकाच्या साहाय्याने प्रकाश संश्लेषण करणारे सजीव ओळखा. तर क्लॅमिडोमोनास. वेगळा घटक ओळखा. तर ऑप्शन 3 प्रश्न 27वा. आम्ल पर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे कोणते जड धातू वनस्पतीमध्ये शोषली जाऊन अन्न साखळी शिरतात? तर कॅडमियम आणि मर्क्युरी. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन नंबर 3. 29वा प्रश्न. इलेक्ट्रिकल सामान, फिटिंग इत्यादी साधनामुळे लागलेली आग कोणत्या प्रकारात येते? ते ई वर्गीय. रसायनोपचार, किरणोपचार व रोबोटिक सर्जरी यासारखे उपाय व उपचार कोणत्या रोगासाठी वापरतात? तर कर्करोगासाठी. कोणत्या रक्तशोध डिकॅस्ट्रोल आणि स्टर्ली यांनी लावला? तर AB. पेशीतील पाण्याचे प्रमाण जास्त व पेशीभोवतालच्या माध्यमामध्ये पाण्याचे प्रमाण कमी असल्याने पेशीतून पाणी बाहेर पडते, या द्रावणाला डॅश द्रावण म्हणतात? तर अतिपरासरणे. प्रश्न 33वा. रक्तदाब संदर्भ विसंगत जोडी कोणती? तर ऑप्शन 2. 34वा. द ग्रेट हिमालय नॅशनल पार्क हे कोणत्या अत्यंत दुर्मिळ प्राण्याचे रक्षण करणारे सर्वात मोठे अभयारण्य आहे? तर पांढरा बिबट्या. 35वा प्रश्न. खालील आकृतीत लवकणिक ओळखा. तर ऑप्शन B. 36वा प्रश्न. 1765 साली बंगालमध्ये डॅशने दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली? तर रॉबर्ट क्लाइव्ह याने. सत्याग्रहाच्या मार्गाने गांधीजींनी भारतामध्ये 1917 साली खालीलपैकी कोणता पहिला लढा यशस्वी केला? तर चंपारण सत्याग्रह. त्रिमंत्री योजनेत सहभागी नसलेले मंत्री कोणते? तर कोण सहभागी होते? पॅथिक लॉरेन्स होते, क्रिप्स होते, अलेक्झांडर होते, लॉर्ड वेव्हल नव्हते. भारतातील डॅडे हे सर्वात मोठे संस्थान होते, हैदराबाद. 1904. प्रश्न 40वा. देशाच्या विविध भागात स्थापन झालेल्या प्रति सरकारचे संमती विसंगत असणाऱ्या जोडीचा पर्याय? महाराष्ट्र, सातारा, बिहार, भागलपूर, उत्तर प्रदेश हे विसंगत आहे. प्रश्न 41. थोरल्या बाजूने डॅश यांना उत्तरेत सरदार म्हणून नेमले? ते महादजी शिंदे यांना. बेटी बंदीचा निर्बंध समाजात जोपर्यंत पाळला जात आहे तोपर्यंत जातीभेद समूळ नष्ट होणार नाही, अशी धारणा कोणाची होती? तर राजर्षी शाहू महाराज. श्री बसवेश्वरांनी खालीलपैकी कोणत्या राज्यात लिंगायत विचारधारेचा प्रसार केला? कर्नाटक. 44. ओडिसामध्ये इंग्रजाविरुद्ध पायकांच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर बक्षी जगनबंधू विद्याधर. 45. स्वभाषा स्वसंस्कृतीविषयी आस्था बाळगणारी पिढी निर्माण व्हावी म्हणून जहालवादी नेत्यांनी कोणती कृती केली? शिक्षण संस्था स्थापन केल्या. प्रश्न 46. पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम असल्या पर्याय निवडा. तर पहिला आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. नंतर बिल ऑफ राईट्समुळे राज्यांच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या. प्लासी येथे नवाब सिराजउद्दौला व इंग्रज सैन्याची गाठ पडली. आणि फ्रान्समध्ये राजेशाही आणि सरमशाही विरुद्ध जनतेने उठाव केला. ऑप्शन 4. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॅशमध्ये बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केले. एप्रिल 1927. 48. बॉम्ब तयार करण्याचे संबंध जोडण्यात सरकारला अपयश आल्याने न्यायालयीन
ने निर्दोष सोडलेले क्रांतिकारक अरविंद घोष. JVP समितीचे यांचा समावेश होता पट्टाभी सीतारामय्या. मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा कोण? अकबर. भारतात एकूण किती उच्च न्यायालय आहेत? पुस्तकामध्ये 24 आहे आणि सध्या जर विचारलं तर 25 आहे. कन्फ्यूज पुस्तकाप्रमाणेच उत्तर दिलं असं वाटतं, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर देतील. नोकरशाहीत विसंगत असलेले काम ओळखा. ऑप्शन नंबर 2. भारतातील सर्वोच्च घटक राज्याचे शासन यंत्राचे राजकीय स्वरूप सारखेच आहे. अपवाद आहे फक्त जम्मू काश्मीर. पण यंदा पण आता राज्याचा समावेश म्हणून दर्जा मिळालेला आहे. हे 370 कलम रद्द झालेलं आहे. 54 प्रश्न. राज्यसभेच्या संदर्भातील विधाने खालील दिले आहे, त्यात चुकीच्या विधानाचा पर्याय ओळखा. तर ऑप्शन नंबर 4 जनतेकडून सदस्याची थेट निवड होते. 55 संविधानाने शिक्षण या विषयावर कायदा करण्याचा अधिकार कोणत्या सूचीमध्ये आहे? तर समवर्ती सूची. 56 पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची एक बाजू दिसते कारण चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी सारखाच असतो. 57 लोकसंख्या वाढ किंवा घट पुढीलपैकी कोणत्या घटकाशी निगडीत नसते? तर भांडवल. 58 प्रश्न. खालील आकृतीचे निरीक्षण करा. पहा काय विचारले? खालील आकृती निरीक्षण भौगोलिक विषुववृत्त कोणत्या अक्षराने दाखविले आहे ते लिहा. तर ए. इराणमधील मसाद हे शहर साधारणपणे 60 अंश पूर्व रेखावरत आहे. तर जेव्हा ग्रीनिचला दुपारचे 12 वाजले असते तमाशात या शहराची स्थानिक वेळ किती? अचूक उत्तर आहे दुपारचे 4. सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकाच्या अपक्षालने होऊन जांभी मृदा तयार होते कारण तिथे दमट हवामान. योग्य जोड्यांचा पर्याय ओळखा. 61 उत्तर आहे 3. सिरस तंतुमय असतात. सिरोस्टॅटस वळ्या पडलेल्या चादरीसारखे दिसतात. नंतर स्ट्रॅटोक्युमुलस याचं उत्तर आहे या ढगाळ थर असतात. आणि 4चं बी अवढव्य घुमटाकार. 65 भारतामध्ये सर्वेक्षणाचा डेटा येथे समुद्रसपाटी सरासरी उंची 0 मानली जाते. तर चेन्नई. प्रश्न 63 पृथ्वीच्या परिवलनासंदर्भात घडणाऱ्या घटना खाली दिल्या आहेत, त्या गटात न बसणे घटना. तर ऑप्शन 3. 64 खाली तक्त्यात माहितीच्या आधारे त्याजवळ सुसंगत नैसर्गिक प्रदेशाचा पर्याय ओळखा. याचं उत्तर आहे तायगा प्रदेश. 65 वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूप परिवर्तन क्रियेला सांद्रीभवन म्हणतात. महाराष्ट्र राज्य भूमी उपयोजन संबंधित चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन 3. खालीलपैकी कोणता उष्ण प्रवाह हिंदी महासागर आढळतो? सोमाली प्रवाह. औद्योगिकरणाबाबतचे कोणते विधान चुकीचे? ते ऑप्शन 3. 69 सागर जलस्थिती समांतर हालचाली डॅशच्या स्वरूपात असते. तर उष्ण शीत प्रवाहाच्या. मणिपूर राज्याची लोकसंख्या या तर राज्यात लोकसंख्या अंतर किती असेल? तर 122 आहे. 71 उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. खालीलपैकी कोणत्या त्रिकोणाचा शिरोलंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू असतो? तर काटकोन त्रिकोण. खालीलपैकी कोणते चौकोनी परस्पर लंब नसतात? आहेत ट्रायंगल एपीसी टेम्पल बीड हे बाकोबा कसोटी एकरूप होण्यासाठी आणखी माहिती देणे आवश्यकता आहे. तर ऑप्शन नंबर 3. 75 160% सूट दिल्यास याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 75चं. 76 प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. 77चं 2. 78 3. 79 1. 80 2. 81 उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. 82 3. 83 उत्तर आहे 3. 84 4. आयलरचं फॉर्म्युला वापरून उत्तर सोडवायचं होतं. 85 4. 86 2. 87 3. 88 उत्तर आहे 4. सुसम षटकोनाच्या अंतर्कोनाबाबतची बेरीज किती असते? तर 720. 19 उत्तर आहे 1. आणि शेवटचा प्रश्न आहे 90 उत्तर आहे 1. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण मॅथचे आन्सर्स पाहणार आहोत. चॅनलसोबत राहा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.